लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13 जानेवारीपासून वितरणास सुरुवात झालेली आहे. बरं, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नेमके किती पैसे जमा होत आहेत? 1500 रुपये का 3000 रुपये? आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही, म्हणजे आम्हाला नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे जमा होणार का? का लाडक्या बहिणींना जानेवारी व डिसेंबरचे 3000 रुपये जमा होतात अशा लाडक्या बहिणी विचारत आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता की 13 जानेवारी 2026ला 3000 रुपये जमा झालेले आहेत. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भरपूर प्रमाणात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत. आता हे 1500 रुपये कशाचे आहेत? तर हे 1500 रुपये आहेत ते म्हणजे डिसेंबर हप्त्याचे. हे डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे. बरं, जानेवारी हप्त्याचं वितरण सुरू आहे का? तर जानेवारी हप्त्याचं वितरण बंद आहे. कोणतेही म्हणजे सुरूच नाही आहे, सुरूच झालेलं नाही, फक्त डिसेंबर हप्त्याचं वितरण झालेलं आहे. बरं, आता आपण म्हणत आहोत की काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झालेले आहेत. मग ते नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना जमा झाले आहेत ते आपण पाहूया. पण काही प्रमाणातच हे पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथं मेसेज की IPPB म्हणजेच काय, पोस्ट बँक खाते. पोस्ट बँक खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे खाते होते त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्याचे बघा, ज्यांचे अकाउंट क्लोज्ड होते, तुम्ही पाहू शकता अकाउंट क्लोज्ड होते किंवा पैसे जमा झाले नाहीत, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा झालेले आहेत. सरसकट सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. ज्या लाडक्या बहिणीचे पोस्ट खात्यात खाते आहे, तुम्ही पोस्ट बँकेत खातं आहे, नक्कीच सांगायचं आहे की तुमचं सुद्धा पोस्ट बँकेतच खातं आहे का? तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत. बरं, तिथं काय प्रॉब्लेम झाला होता तो म्हणजे काय, आधार सेडिंग. म्हणजे पोस्ट बँकेत असं आहे की प्रत्येक वर्षाला जी बँकेची KYC आहे किंवा बँक सीडिंग आहे, बँकेची KYC आहे ते करणं कंपल्सरी आहे प्रत्येक 1 वर्षाला. मग त्या लाडक्या बहिणींचं असं काही खात्याचं प्रॉब्लेम झाला असेल किंवा असं काही बँके रिलेटेड इश्यू झाला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. सरकारने वितरण सुरू केलेलं नाही, म्हणजेच काय, जानेवारी व डिसेंबर असं एकूण 3000 रुपये जमा झालेले नाही. तर लक्षात घ्या, कोणत्या लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत? ज्यांचे पोस्ट बँक खात्यामध्ये अकाउंट होते बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट होते, पण त्यांचं अकाउंट क्लोज झाल्यामुळे त्यांचे पैसे जमा झाले नव्हते. पण त्यांनी जे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपण की हे असं पूर्णपणे करून घ्या. ज्या अकाउंट क्लोजसाठी काय काय करायचं हे सगळी माहिती आपण सांगितलेली आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. ते करायचं आहे. मग तुम्ही पोस्ट बँकेत जाऊन तुमची बँक सेडिंग करू शकता किंवा जे नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉलसुद्धा करू शकणार आहात. अशा सोप्या पद्धतीने करू शकणार आहात. पण लक्षात घ्या, लाडक्या बहिणीनं रुटीन बँकिंगचं पूर्णपणे जे काही KYC आहे ते करणं गरजेचं आहे. तुमचे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत का नाही ते एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न काय, आज वितरण कोणत्या बहिणींना? तर काल 70% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. काल 70% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आज खूप कमी प्रमाणात वितरण होईल. राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा झाले आहे, लक्षात घ्या, नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा झाले आहेत, या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज डिसेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जे सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा बँकचा प्रॉब्लेम असेल, DBTचा प्रॉब्लेम असेल, यामुळे पैसे जमा झाले नाहीत, अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. पण तुम्हाला नोव्हेंबरमध्ये अपात्र करण्यात आलं आहे, नोव्हेंबरचे पैसे मिळालेच नाही, तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पण मिळणार नाहीत, लक्षात घ्यायचं आहे. बरं, त्यामध्ये काही बहिणींची KYCची चूक झाली आहे, ते सुद्धा चेक करू शकता. महिला व बालविकास विभागमध्ये जाऊन तिथे तुम्ही अधिकाऱ्यांना तुमचा आधार क्रमांक देऊन तिथे तुमची KYC स्टेटस चेक करून घेऊ शकता. आपण अपात्र कशामुळे झालो आहे ते एकदा चेक करा. किंवा सरकारकडून आता हे सुद्धा होऊ शकते की KYC मध्ये प्रश्नांमध्ये चुका झाल्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र केलं असेल, तर नक्कीच सरकारने लाडक्या बहिणींनी एक संधी दिली पाहिजे आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या प्रश्नांमुळे लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. प्रश्न पण इतके कन्फ्युजिंग होते की ती लाडक्या बहिणींना समजलंच नाही. तर तुम्हाला सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला सुद्धा पोस्ट बँकेत खातं असेल तर तुम्ही सुद्धा हे उपाय करायचा आहे. त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत, बाकी सर्वांना 1500 जमा झालेले आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. या संदर्भात कोणतेही प्रश्न असू द्या कमेंट करून विचारा. आपण त्या प्रश्नाचं उत्तर नक्की 100% देणार आहोत. व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.